नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण मिथुन राशीतील गुरुचं गोचर हे कर्क राशीच्या लोकांना आगामी 1 वर्ष कसं असेल मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी मी गुरुग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजेल। आपल्याला माहितच आहे की 9 ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा आणि अतिशय शुभ असा ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं, एवढं महत्त्व गुरुला आहे। गुरु हा कुंडलीतील किंवा पत्रिकेतील पंचम, नवम आणि दशम या स्थानाचा मालक असल्याने गुरुवरनं आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि पैसा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरनं करतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची, भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, संस्थापक, प्राध्यापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधू संत आणि महंत इत्यादी लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीमध्ये दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सरासरी 1 वर्ष लागतं। 1 वर्षानंतर गुरु हा राशांतर करतो। गुरुचं गोचर कसं असतं तर तुमच्या चंद्र राशीला जेव्हा गुरु दुसरा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा असतो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी ठरतो किंवा चांगला जातो। मात्र या उलट चंद्र राशीला गुरु जेव्हा 4था, 8वा आणि 12वा, त्याचबरोबर 3रा, 6वा येतो तेव्हा तो अतिशय अशुभ फलदायी असतो। असाच 12वा गुरु, प्रतिकूल गुरु या कर्क राशीच्या लोकांना येतो, लक्षात घ्या। असा हा गुरु हा दर 1 वर्षानंतर राशांतर करणारा गुरु हा 15 मे 2025 रोजी वृषभ या राशीतून मिथुन या बुधाच्या म्हणजे आपल्या शत्रूच्या राशीत प्रवेश करणार आहे। तेथे तो 1 वर्ष राहणार आहे, म्हणजे 1 जून 2026 पर्यंत गुरु तिथे राहणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे थोडक्यात 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंतचा काळ हा कर्क राशीला कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण सुरू करूया कर्क राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल। 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत कर्क राशीला गोचरीने गुरु 12वा येत असल्याने गुरु हा कर्क राशीच्या लोकांना थोडासा पीडाकारक व काही बाबतीत अतिशय अशुभ फलदायी असणार आहे, लक्षात घ्या। कारण 12वं गुरुचं गोचर किंवा 12व्या स्थानातल्या कुठल्याही ग्रहाचं गोचर हे प्रतिकूल आणि मनस्तापदायक असे, लक्षात घ्या। सध्या कर्क राशीचा इतर ग्रहांच्या गोचरीचा विचार केला तर कर्क राशीला सध्या शनीचं गोचर भाग्यस्थानातून सुरू आहे, तेही फारसं चांगलं नसतं। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे राहू केतूचं गोचरही या कर्क राशीला प्रतिकूल आहे। थोडक्यात सर्वच ग्रहांचं गोचर प्रतिकूल असणार ही एकमेव रास म्हणजे कर्क रास आहे। त्यामुळे या राशीला या 12व्या गुरुची जास्त प्रतिकूल फळ मिळतील असं मला वाटतं। विशेषतः 1 जून 26 पर्यंत या राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्याचबरोबर वैवाहिक बाबतीत अतिशय त्रास होणं संभवतं। थोडक्यात कर्क राशीच्या लोकांना हे गोचर त्रासदायक जाईल असं दिसतं। कर्क लग्नाचा किंवा राशीचा जर विचार केला तर गुरु हा षष्टेश आणि भाग्येश आहे। जे भाग्यस्थानाचा मालक आहे चांगली गोष्ट आहे, परंतु षष्टेश या रोगाच्या किंवा शत्रूच्या स्थानाचा मालक आहे, हे अशुभ आहे, लक्षात घ्या। त्यामुळे असा हा गुरु षष्टेश आणि भाग्येश होऊन तो 12व्या स्थानात जात असल्यामुळे षष्टेश जेव्हा 12व्या स्थानात जातो तेव्हा तो विपरीत राजयोग करतो। त्यामुळे गोचरीनं का होईना पण या कर्क राशीच्या लोकांना हा गुरु विपरीत राजयोग करणार आहे। त्यामुळे विपरीत राजयोगामुळे काही लोकांना मात्र अचानक धनलाभ होणे, मोठा पैसा मिळणं एवढं तुम्हाला होऊ शकतं। मात्र आरोग्य, मनस्ताप, शत्रुबाधा, कोर्ट कचेऱ्या या बाबतीत हा गुरु प्रतिकूलच असणार आहे। षष्टेश व्ययस्थानी गेल्यामुळे काही लोकांना परदेश गमन, लांबचे प्रवास, मोठी ट्रिप होणं किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं संभवतं इत्यादी शुभफळ तुम्हाला मिळतील। काही गोष्टी ह्या गुरुच्या चांगल्या होतील। मात्र आरोग्य, आजारपण, भाग्याची साथ न मिळणं, चिंता काळजी राहणं, अनपेक्षित खर्चामध्ये वाढ होणं, कर्ज होणं या बाबतीत मात्र ह्या लोकांना अशुभ फळ मिळतील। विशेषतः कर्क राशीच्या लोकांना या काळात आरोग्याच्या तक्रारी राहतील। त्यामुळे आरोग्याची काळजी ह्या काळात ह्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। नियमित व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, प्रॉपर डाएट पाळणं ह्या लोकांना गरजेचं राहील। आरोग्य बिघडल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या लोकांना मनस्ताप, चिंता, मानसिक अस्वस्थता इत्यादी राहणं संभवतं। आता आपण या गुरुची कर्क राशीच्या लोकांना या 12व्या गुरुची काय फळं मिळतील सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, एक एक करत। पहिलं बाकीत लक्षात घ्या की कर्क राशीला गुरु हा 12वा प्रतिकूल येत असल्याने आता ह्या लोकांना नशिबाची आणि भाग्याची साथ म्हणावे तेवढी या लोकांना आता मिळणार नसल्याने या लोकांना आता प्रत्येक कामामध्ये संघर्षाने यश मिळेल। कष्ट आणि परिश्रम पहिल्यापेक्षा या लोकांना वाढवावे लागतील। या गुरुमुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये विलंब होणं, अपयश अडचणी येणं, कष्ट आणि दगदग वाढणं, निरर्थक चिंता, अस्वस्थता राहणे इत्यादी संभवतं।
जास्त चिंता काळजी न करता जर ह्या लोकांनी प्रामाणिकपणे तसेच कायद्याचं पालन करून जर काम केलं तर ह्या लोकांना नक्कीच ह्या गुरूचा त्रास कमी होईल. मात्र तुम्हाला संघर्ष आणि कष्ट करावं लागणार आहे. कायद्याचं चौकटीत राहून तुम्ही काम करा, प्रामाणिकपणे काम करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे नेहमीपेक्षा जास्त कष्ट करण्याची मानसिकता किंवा तयारी येणाऱ्या 1 वर्षामध्ये ठेवा. दुसरं बाकी लक्षात घ्या की या काळात या लोकांना नशिबाची साथ न मिळाल्याने नोकरी व्यवसायामध्ये नाउमेद करणारे दिवस येतील. काहींना नोकरी व्यवसायामध्ये प्रचंड त्रास संभवतो. नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदली होणं किंवा नोकरीसाठी सतत प्रवास करावा लागणं संभवतं. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती या काळात राहण्याची शक्यता राहील. उधारी उसनवारी करू नये किंवा व्याजावर पैसे घेणं, कर्ज काढणं इत्यादी टाळावं. अनावश्यक खर्च आणि खरेदी या काळात टाळाव्यात. प्रवास किंवा परदेशातील ट्रिपाही करू नयेत, अन्यथा कर्ज होण्याची शक्यता राहील. 12व्या स्थानातील हा गुरु कर्क राशीच्या लोकांच्या आता आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ करणार राहील. मिथुन राशीतील हा गुरु ह्या लोकांना मधुमेह, यकृताचे विकार, फुफ्फुसाचे विकार, खांदे मानदुखी, पोटाचे विकार इत्यादी आजार देण्याची शक्यता राहील. त्यामुळे या गुरुमुळे कर्क राशीच्या लोकांना 1 जून 26 पर्यंत वरील आजार होण्याची शक्यता राहील किंवा ज्या लोकांना हे आजार आहेत त्यांचे ते आजार वाढण्याची शक्यता या काळामध्ये राहील. पथ्य पाळणाने नियमित औषधोपचार घेणं फार गरजेचं राहील. काहींना या गुरुमुळे आजारपणामुळे ॲडमिट होणं, दवाखान्यावर मोठे खर्च होणे, उपचारावर खर्च होणे व त्यातून मनस्ताप होणं, दुःख होणं संभवतं. यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच ज्या लोकांच्या मूळ पत्रिकेमध्ये अनारोग्य किंवा वरील आजार होण्याचे योग आहेत अशाच लोकांना आजार होतील हे लक्षात घ्या. सर्वांनाच होतील असं नाही. त्यामुळं ज्यांना आजार आहेत, ज्यांचं आरोग्य खराब आहे त्यांनी जास्त काळजी घ्या. पुढचं बाकीत म्हणजे काय तर काहींना या 12व्या गुरुमुळे अनावश्यक मोठे खर्च होणे, आर्थिक नुकसान होणे किंवा एखादा मोठा आर्थिक फटका बसणं संभवतं. त्यामुळे अल्प फायद्याच्या नादाला लागून तुम्ही कुठेही पैसे गुंतवणूक करू नका, अन्यथा तिथे पैसे फसण्याची शक्यता राहील. उधारी करणं किंवा व्याजावर पैसे देणं, उसने पैसे देणं टाळावं, अन्यथा ते पैसे मिळणार नाहीत. मुख्य म्हणजे जोडीदाराच्या आरोग्यावर आणि उपचारावर खर्च होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायामध्ये नुकसान होणं, फसवणूक होणं आणि पत्नीचं आरोग्य बिघडेल का तर सप्तमाच्या षष्ठ स्थानामध्ये गुरु चालला आहे. त्यामुळे जोडीदाराचं आरोग्य बिघडेल आणि त्याच्या आजारपणावर खर्च होतील. 12वा गुरु हा आपल्याला माहिती आहे की 12वं स्थान हे मानहानी, बदनामी, कोर्ट कचऱ्या, दंड आणि शिक्षा अशा गोष्टी देणार आहे. त्यामुळे हा गुरु जेव्हा चांगला असतो तेव्हा मान सन्मान प्रसिद्धी देतो. मात्र हाच गुरु जेव्हा प्रतिकूल असतो त्याबरोबर उलट फळं देतो. म्हणजे तुम्हाला मानहानी, बदनामी, दंड, शिक्षा, कोर्ट केस अशा गोष्टींना सामोरं जाऊ लागू शकतं. तेव्हा येणारा 12वा गुरु तुम्हाला ह्या बाबतीत अतिशय त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे ह्या लोकांनी जर कायद्याचं पालन केलं आणि कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे काम केलं तर कदाचित त्यांना या गोष्टीला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे काम करताना काळजी घ्या. या गुरुमुळे म्हणजे 12व्या गुरुमुळे या लोकांचं नाव खराब होणं किंवा शत्रू बाधा होणं, शत्रूच्या कारवायावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. शत्रुबाधा वाढण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये राहील. हा 12वा गुरु काहींना स्थलांतर, बदली, स्थानत्याग, लांबचे प्रवास किंवा परदेश गमन इत्यादी दाखवतो. परदेश गमनासाठी किंवा प्रवासासाठी मोठे खर्च या लोकांच्या आता होतील. काही लोकांना मोज मजेसाठी परदेश ट्रिपला जाण्याचे योग येतील, तर काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. मात्र त्यावर मोठा पैसा खर्च होणार आहे, खर्च करावा लागेल. त्यामुळे पैशाचं नियोजन असेल तरच ह्या गोष्टी करा, अन्यथा टाळणं योग्य राहील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा 12वा गुरु कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा अतिशय प्रतिकूल असणार आहे. त्यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी आता खूप अभ्यास करणं आणि मेहनत करणं खूप गरजेचं राहील. त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्यायला लागेल. त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता येईल. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गुरु फारसं यश या येणाऱ्या 1 वर्षामध्ये देणार नाही. मात्र उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी हा गुरु मात्र उत्तम ठरेल. हा गुरु काहींना मान सन्मान, प्रतिष्ठा यामध्ये कमीपणा आणणारा ठरेल. शत्रूच्या कारवायावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागेल. शत्रुपीडा, कोर्ट कचेरी होणं या काळात संभवतं. आणि विशेषतः सरकारी नोकरदारांना किंवा राजकारणी लोकांना मी सांगेन की या लोकांनी 1 जून 26 पर्यंत जास्त काळजी घ्या. लाच घेऊ नये, अन्यथा काहींना पकडले जाणं, कोर्ट केस होणं, दंड होणं, शिक्षा होणं किंवा क्वचित नोकरी जाणं, काहींना तुरुंगास होणं अशा घटना घडू शकतात. यासाठी आपला काम करत असताना शत्रूवर लक्ष ठेवून प्रामाणिकपणे काम करा. कामामध्ये लाच घेणं किंवा अशा गोष्टीमध्ये अडकण्याची शक्यता राहील. थोडं सावध राहा. 12वा गुरु हा विवाहासाठी प्रतिकूल असल्याने कर्क राशीच्या विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह या गुरुमुळे आता रखडतील.
किंवा हे लग्न लांबण्याची शक्यता येईल. शक्यतो 12व्या गुरुमध्ये विवाह करू नये. संतती उत्सुक जोडप्यांना या काळात संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा इत्यादीमध्ये यश मिळणार नाही. त्यामुळे ज्या लोकांना टेस्ट ट्यूब बेबी करायची आहे त्या लोकांनी IVF करू नका, ते फेल जाण्याची शक्यता राहील. मुख्य म्हणजे कर्क राशीला गुरुबरोबर राहू, शनी, केतू या 3 ग्रहांचं गोचर प्रतिकूल असल्याने वरील फळाची तीव्रता वाढण्याची शक्यता राहील. फक्त गुरु खराब असता तर ठीक आहे, परंतु शनी, राहू आणि केतू या 3 ग्रहांचं गोचर प्रतिकूल आहे. त्यामुळे थोडक्यात ही फळं तुम्हाला अचूक आणि परफेक्ट आणि जास्त तीव्रतेने मिळतील असं मला वाटतं. धनस्थानातील केतूमुळे आणि अष्टमातील राहूमुळे या लोकांना शारीरिक पीडा होणं, आर्थिक अडचणी, संकट येणं, मानसिक यातना होणं, पायाचे दुखणे होणं, जोडीदाराचा क्वचित वियोग होणं इत्यादी संभवतं. काहींना एखाद्या दीर्घ मुदतीच्या आजारामुळे मृत्यूसम पीडा होणं संभवतं. भाग्यातील शनीमुळे भाग्योदयामध्ये अडचणी येणं, बाहेरची बाधा होणं, तांत्रिक क्रियेचा त्रास होणं, कोर्ट कचेरी होणं हेही संभवतं. थोडक्यात गुरुबरोबर राहू, केतू, शनीचे गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांनी आपली जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. या गुरुची आता इथपर्यंत मी जे सांगितले ते बऱ्यापैकी शुभ फळं या लोकांना मिळणार आहेत. त्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे, किंवा ही अशुभ फळं मिळू नयेत किंवा अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावं यासाठी सर उपाय कुठले नाहीत का? तर मी उपाय तुम्हाला देणार आहे. ते उपाय तुम्ही जर मनापासून 1 वर्ष केले आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 1 वर्षामध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. कोणकोणते उपाय करायचे? तर पहिला उपाय लक्षात घ्या की गुरुचा जो ग्रंथोक्त मंत्र आहे तो म्हणजे कोणता? तर देवानामच ऋषीनामच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. ज्यांना मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांनी छोटा मंत्र लक्षात घ्या. त्याला मी बीजमंत्र म्हणतो. ओम ऐं क्लीम बृहस्पते नमः ह्या मंत्राचा 1 माळ जप करा. त्याचबरोबर दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं आणि त्यांना एका पिवळ्या वस्त्रामध्ये, कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ बांधून घ्या आणि ते दत्तांना अर्पण करा. किंवा गोरगरिबांना साखर, धान्य, हरभऱ्याची डाळ, हळद, केशर, पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल ते दान करा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप रोज 1 माळ करा, म्हणजे गुरुची कृपादृष्टी होईल. पुढचा उपाय म्हणजे गरजू किंवा गरीब मुलांना अन्नदान करा, पुस्तके, वह्या दान करा, नक्कीच फायदा होईल. आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांची, गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा, म्हणजे गुरुची कृपादृष्टी होईल. यापैकी जमेल तेवढे उपाय तुम्ही जर मनापासून केले तर मला नक्की खात्री आहे की तुम्हाला गुरुची अशुभ फळं फारशी मिळणार नाहीत. थोडक्यात ह्या लोकांनी थोडं शांत राहा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा, संघर्ष करायला तयार ठेवा आणि कुठलंही बेकायदेशीर कृत्य करू नका. एवढ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. कर्क राशी लोकांनी काय काळजी घ्यावी, काय करावं, काय करू नये या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगलेल्या आहेत. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला हा व्हिडिओ आपले नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. म्हणजे त्यांनाही जागृत राहता येईल, सतर्क राहता येईल की काय काळजी घेतली पाहिजे त्यांना कळेल. त्याचबरोबर अजून एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण सिंह राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल मी सविस्तर सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.